आज आपल्याला जो पाठ पाहायचा आहे त्याचं नाव आहे मले बाजाराला जायचं बाई। हा पाठ जो आहे तो एक नाटक स्वरूपामध्ये लिहिला गेलेला आहे आणि सर्वात आपले आईवडील किराणाला किंवा किराणा खरेदीला जातात तेव्हा तुम्ही त्यांचं नेहमीच निरीक्षण करत असतात। आपण शक्यतो कोणत्या पिशव्या घेऊन जातो, प्लास्टिकच्या विविध वस्तू पिशव्या या माणसाने स्वतःच्या सुखसोयीसाठी बनवल्या, पण नंतर त्याचा पर्यावरणावर काय काय परिणाम दिसायला लागला आणि तो किती भयावह होता याचं चित्रण या नाटकामध्ये केलेलं आहे। बाई, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही। इतर, का ग बाई, का ग बाई, बाई, नग बाई, नग बाई, नग बाई। पहिला, का बरं जायचं नाही, कारण काय ते सांगशील की नाही? बाई, अव बाजाराला जायचं, कशाची खरेदी करायची? दुसरा, कशाची? बाई, अव मंडळी डाळ तांदूळ अन भाजी, साबण कपडे चपला, काय बाया लागतं आपल्या संसाराला? आणि ती बाई दरवाजामध्ये बसलेली असते आणि ती सांगते की मला मुळीच बाजाराला जायचं नाही। तिला सगळे म्हणतात की का बरं नाही जायचं तुला? मग ती म्हणते की दुसरी बाई म्हणते का बरं तुला बाजारामधनं काही वस्तू नाही आणायच्या? तर ती म्हणते हो, आपल्या संसाराला काय काय नाही लागत, डाळ तांदूळ भाजीपाला साबण कपडे चपला या सर्व वस्तू तर आपल्या संसाराला लागतात। तिसरा, मग ते समदे घेऊन ये की त्यात काय अवघड? बाई, अरे आणू कशात, ठेवू कशात? बाई, आता तर समद्या वस्तू कॅरी बॅगमध्ये देतात की? आणि ती बाई काय सांगते की मी या सर्व वस्तू कशामध्ये आणू? तर ती दुसरी बाई म्हणते की कॅरी बॅगमध्ये देतात सर्व वस्तू। बाई, अहो तोच तर मोठा घोटाळा आहे। इतर, कसा काय? पहिला, कॅरी बॅग भरून आणावी, वस्तू डब्यात भरावी अन कॅरी बॅग फेकून द्यावी म्हणजे झालं। मग पहिला सांगतो की त्यात काय अवघड आहे, कॅरी बॅगमध्ये वस्तू आणायची, डब्यामध्ये भरायची आणि कॅरी बॅग फेकून द्यायची। बाई, त्या कॅरी बॅग समद्या गटरीत अडकतात, समद्या नाल्या तुडुंब भरतात अन सांडपाणी येतं रस्त्यात, काय सांगता बाई? बाई, मग ध्यानात येत का नाही म्हणून म्हणते मले बाजारात जायचं नाही। इतर, का ग बाई? मग ती म्हणते की हो, आपण काय करतो, कॅरी बॅगमध्ये वस्तू आणतो, घरामध्ये भरतो आणि ती कॅरी बॅग फेकतो, मग ती गटारीमध्ये नाल्यांमध्ये अटकते, नाल्या तुंबतात आणि सर्व ते जे सांडपाणी असतं ते रस्त्यावरती यायचं, त्याच्यामुळे मला बाजारातच जायचं नाही। त्याच्यावरती एक बाई म्हणते रडत, अव माझी हरणी दुधाची म्हैस, आता तिले काय झालं? अव माझी हरणी मला सोडून गेली। कुठं, जंगलात की अरण्यात? नाही हो, ती मरून गेली। कशापायी मेली तुझी हरणी? तिच्यासाठी तू का गाते रडगाणी? का नाहीच केले तू औषध पाणी? आणि मग तिला एक बाई रडायला लागते अचानक आणि ती म्हणते माझी हरणी, माझी गाय म्हैस जी भरपूर दूध द्यायची ती अचानक मेली। मग तिला सगळे म्हणतात की तू औषध पाणी केलं नसेल की ती तुला जंगलात सोडून, ती जंगलात निघून गेली तुला सोडून। तेच तर सांगते म्या, ध्यानात येत कसं नाही? प्लास्टिकची कॅरी बॅग तिच्या चाऱ्यात चघळल्या, तिच्या पोटात गेल्या म्हणून तिचं मरण ओढावलं। तिचं बिचारं रेडकू रडलं, दुधा वाचून त्या लेकराचं अडलं, मन माझं खूप तडफडलं। प्लास्टिकचा कचरा हेच कारण, जनावरांचं ओढतंय मरण, म्हणून म्हणते, काय म्हणते, मला बाजारात जायचं नाही। पहिला, हो सरकारने काढला आदेश, प्लास्टिकचा नका करू वापर, हे त्यातलं विशेष। सजीवांना वाचूया हा दिलाय संदेश, पेपरला बातमी वाचली की नाही? आता काय तुम्ही अंगठे बहादूर आहात? तिसरा, सांग रे बाबा सांग, मले आठवत नाही पेपरमध्ये आलंय तरी काय? याच्यावरती ती बाई म्हणते की माझ्या म्हशीने जेव्हा चारा खाल्ला त्या चाऱ्यामध्ये तिने प्लास्टिकच्या कॅरी बॅगा सुद्धा खाल्ल्या आणि त्याच्यामुळे त्या तिच्या पोटात गेल्या आणि तिचं मरण आलं आणि तिचं जे रेडकू होतं ते रडलं आणि अर्ध झालं, रडून अर्ध झालं, कारण की त्याला दूध मिळालं नाही। हे बघून माझं मन खूप तडफडलं असं ती बाई सांगते आणि याचं कारण काय आहे तर प्लास्टिकचा कचरा आहे, म्हणून मला बाजारात जायचं नाही। तेव्हा पहिला सांगतो की सरकारने काय आदेश काढला तुम्ही बघितलं नाही का? प्लास्टिक वापरू नका,
आणि सजीवांना वाचवा असं सरकार सांगतंय. त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालं? त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी 2000 कासवं. त्यांच्यासाठी डोळ्यातून वाहतात आसव. अर फार वाईट झालं. प्लास्टिकच्या विळख्यातून जलचर सुद्धा नाही वाचले. ध्यान देऊ एका एवढंच. आणखी आखरीत घडतंय काय? आणि ती सांगते की तुम्हाला माहिती आहे का, त्या समुद्र किनाऱ्यावरती जवळजवळ 2000 कासव सुद्धा मरून पडले होते. म्हणजे या प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे आपणच नाही, धरतीवरचे सजीवच नाही तर जलचर सुद्धा मरून पडलेत.